थंडीमध्ये पारंपरिक पद्धतीने केलेली गरमागरम आणि जिभेला चव आणणारी उडदाचे घुटे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. त्याकरता आपण 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे. त्यासोबत 2 चमचे चणा डाळ घ्यायची आहे. हे दोन्ही एकत्रित करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये आपल्याला डबल पाणी घेऊन म्हणजे डाळीच्या डबल पाणी घेऊन कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि ह्याचे 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकर गॅसवर ठेवला शिट्ट्या काढायला की आपण दुसऱ्या कढईमध्ये वाटणाची तयारी करून घ्यायची आहे. त्याकरता कढई गॅसवर ठेवायची आहे गरम करायला. त्यासोबत एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. त्यात 7 ते 8 लसणाची पाकळे घालायचे आहेत. 3 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घालायच्या आहेत. अर्धी वाटी ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं तुमच्याकडे जे असेल ते घालायचं आहे आणि 1 चमचा धने घालून घ्यायचे आहेत. हे वाटण आपल्याला व्यवस्थित लाल होईपर्यंत छान भाजायचं आहे. वाटण भाजून झाल्यानंतर आपण त्यात अर्धी वाटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपला कुकरही थंड झालेला आहे. 7 ते 8 व्यवस्थित त्याला शिट्ट्या काढल्यानंतर कुकर थंड झाल्यावर आपण त्याचं झाकण उघडून घ्यायचं आहे. ही शिजलेली डाळ आपण रवीच्या साहाय्याने थोडीशी अशी हलवून घ्यायची आहे. यात चणा डाळ टाकल्यामुळे ही डाळ आपली व्यवस्थित मिक्स होते. आता दुसऱ्या कढईमध्ये आपण 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरे मोहरी घालून घ्यायचे आहेत. जिरे मोहरी छान तडतडली की त्यात 7 ते 8 कढीपत्ता घालून घ्यायचे आहेत. कढीपत्त्यामुळे ह्याची चव खूप छान वाढते. आणि जे वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे तेही घालायचं आहे. यात अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. 5 मिनटानंतर फ्राय केलेलं वाटण आपण डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे. त्यासोबत त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि डाळ 10 मिनटं आपल्याला छान शिजून द्यायची आहे. अशा प्रकारे आपलं गरमागरम उडदाच्या डाळीचं घुटं तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.